Hi everyone, welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Nehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Hello my sweet dear little children, welcome to today's session. माझ्या छोट्या दोस्तांनो, आजच्या या सेशनमध्ये मी तुमची स्नेहल टीचर तुमचं खूप खूप स्वागत करते. What is today's topic? Your Snehal teacher has brought to you a very fresh topic, that is topic number 5.6, odd man out. बघा बाळांनो, आजच्या सेशन मध्ये आपण ऑड मॅन आउट या टॉपिक ची माहिती करून घेणार आहोत. बघा तुम्ही हा खेळ खेळता, ऑड मॅन आउट, बरोबर आहे. तुम्ही वेगवेगळे खेळ खेळता, त्याच्यामध्ये ऑड मॅन आउट वेगळं काहीतरी आपल्याला शोधायचं असतं. सो इन टुडेज सेशन वी आर गोइंग टू फाइंड आउट हु इज ऑड मॅन बिटवीन अमंग होम. ओके, आजच्या या सेशन मध्ये आपण कोण वेगळं आहे, ऑड म्हणजे वेगळं. जेव्हा खूप ग्रुप मध्ये किंवा बऱ्याच जणांमध्ये आपण उभा असतो आणि आपण वेगळं काहीतरी करतो, तेव्हा आपण त्यांच्यामध्ये वेगळे दिसतो, त्याला ऑड असं म्हणतात. बघा खूप सारे डॉगीज रस्त्यावर कुत्रे आहेत आणि त्यांच्यामध्ये एक कॅटू, एक मांजर जाऊन बसली, तर तुम्ही काय म्हणाल? हु इज ऑड? कॅट इज ऑड, राईट. म्हणजे सगळ्यांपेक्षा जे वेगळं असतं त्याला ऑड असं म्हणतात. तर आता आजच्या सेशन मध्ये आपल्याला काय ऑड फाइंड आउट करायचंय ते बघूया. लेट्स गो टू टुडेज सेशन, फाइंडिंग ऑड मॅन आउट. See, this is the activity from our book Odd Man Out. जो ऑड आहे, जो वेगळा आहे, त्याला आउट करायचं, बाहेर काढायचं. ओके, बाजूला काढायचं. सो लेट्स रीड द ऍक्टिव्हिटी. ही ऍक्टिव्हिटी काय आपण बघूया आणि आपल्याला काय काय करायचं ते नेहमीसारखं जाणून घेऊया. Look at the pictures. First thing is that you will look at the pictures. तुम्ही जी चित्र दाखवलेली आहेत त्यांनी काळजीपूर्वक त्यांचं ऑब्झर्वेशन करणार आहात, निरीक्षण करणार आहात. You will look at the picture and tell the English words. आपण आतापर्यंत जे वेगवेगळे इंग्लिश वर्ड्स शिकलो आहोत पिक्चर्स बघून, अशीच चित्र, असेच पिक्चर्स तुम्हाला इथे पुन्हा एकदा दाखवले. ओके, म्हणजे ही सगळी चित्र तुमच्या ओळखीची आहेत. All these pictures are familiar to you. Now third thing we have to do is that find the odd man out. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, याच्यातला आपल्याला ऑड मॅन आउट करायचंय. ऑड म्हणजे बाकीच्यांपेक्षा वेगळा किंवा निराळा. ओके, I'll repeat all these things. Look at the pictures, tell the English words and find the odd man out. चित्र पहा, त्याचे इंग्लिश शब्द सांगा किंवा नाव सांगा आणि त्यांच्यामधला जो वेगळा आहे त्याला बाहेर काढा, आउट करा. लेट्स प्ले द गेम. सो देर इज अ क्लू फॉर अस. आपल्याला कसं शोधायचं हे सांगण्याचा एक क्लू आहे. बघा, the word which begins with a different sound. Who is the odd man out? The word which begins with a different sound. Sound म्हणजे आवाज. तुम्हाला इथे दिसतंय बघा, दोन चित्र दिसतात. पहिल्या चित्रात तुम्हाला साऊंड हा शब्द दिसतोय, ओके, आवाज. आणि दुसऱ्या चित्रात तुम्हाला कान दिसतोय. आपल्याला साऊंड, आवाज कुठून ऐकायला येतो? कानाने. ओके, आपल्या कानावर जे आवाज पडतात ते साऊंड. आता आपल्याला कोण ऑड मॅन आउट करायचंय? द वर्ड विच बिगिन्स विथ अ डिफरंट साऊंड. वेगळ्या आवाजाने सुरू होणारा शब्द. ज्या शब्दाच्या सुरुवातीला आपल्याला वेगळा आवाज ऐकायला मिळेल असा शब्द या इतर शब्दांपेक्षा वेगळा असेल, that word will be the odd man out. आता हे कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते.
म्हणजे मग नेक्स्ट वर्ड तुम्हीच मला सांगाल. सो देर आर 4 पिक्चर इन अ स्ट्रीप. बघा एक स्ट्रीप दिसते तुम्हाला आणि त्याच्यामध्ये 4 पिक्चर्स दिसतात. ओके, कुठले कुठले पिक्चर्स आहेत जरा बघून घ्या. फर्स्ट वन इज cock, parrot, cat and cat. The word which begins with a different sound. आपल्याला आता काय करायचंय? ही चित्र तुम्ही पाहिली, त्याची नावं आपण सांगितली. आता third thing, we have to find out the word which begins with a different sound. वेगळ्या साऊंडनी सुरू होणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. Let's see the picture once again, one by one. Cock. Cock. आता बघा मी चित्र तुम्हाला दाखवली आहेत. मी त्याचं नाव सांगते. तुम्ही पण तिकडे नाव सांगायचं आणि मोठ्याने बोलून तो आवाज ऐकायचा आहे. Concentrate at the first sound. पहिला आवाज कोणता येतोय? सुरुवातीचा आवाज कोणता येतोय त्या चित्रांचं नाव सांगताना? त्याच्याकडे लक्ष द्या. Focus on that sound. Cock. Cock. Parrot. Parrot. Cat. Cat. And next picture is cap. Cap. बघा आपण तिन्ही गोष्टी केल्या. पहिले आपण चित्र पाहिलं, सेकंडली आपण त्यांचं नाव सांगितलं आणि थर्डली आपण त्यांचा आवाज ऐकला. पण आवाज ऐकताना करायची एक गोष्ट मात्र आपल्याला अजून करायचीच आहे. We have to find out the odd man out. बघा आता कॉक मध्ये कुठला आवाज आहे? Which sound is there? क. क. In parrot? प. प. In cat? Again क. क. And in cap? क. क. ओके, सो आता इथे 4 चित्र आहेत बघा. Among these 4 pictures, there is one picture with different sound. या 4 चित्रांमध्ये एक चित्र असं आहे की ज्याचं नाव सांगताना आपल्याला वेगळा आवाज ऐकायला येतो. Which is that picture? Parrot. Right? बघा cock, cat, cat. क, क, क. पण पॅरेट बोलताना कुठला आवाज येतो आपल्याला ऐकायला? Which sound? प. प. So here parrot is odd man out. We have circled it. कळलं ही ऍक्टिव्हिटी कशी करायची? चला. So let's do this activity once again. पुन्हा एकदा ही activity आपण repeat करूया. Here comes the first picture. Cock. म्हणा माझ्या मागे. Repeat after me. Cock. Next comes parrot. P. Parrot.
Then comes cat. Cat. And the last picture is cap. Cap. Then who is odd man here? It is parrot. So we will circle it. We have got the odd man and we will make him out. Odd man out. Cock, cat, cap. Same sound words. बघा ह्या तिन्ही वर्डची सुरुवात क नी होते पण पॅरेटची मात्र प नी होते म्हणून तो ह्यांच्यामध्ये ऑड मॅन आहे. ओके. Now let's see the next picture. Activities same. The word which begins with a different sound. ह्याच्यामध्ये सुद्धा मागच्या चित्रांसारखं वेगळ्या साऊंडनी सुरू होणारा शब्दाला आपण आउट करायचं आहे. ओके. हे चित्र आपण बघूया. फर्स्ट इज डॉल. तुमच्या सगळ्यांची फेवरेट डॉल. बघा साऊंड कडे लक्ष द्या. ड. डॉल. हिअर कम्स डॉक्टर. कोणाचं चित्र आहे दुसरं? डॉक्टर. Doll, doctor. Now third picture is table. Table. Doll, doctor, table. And next comes कोण आहे बघा? Yes, dog. Dog. Doll, doctor, table, dog. Very easy to find out. एकदम सोपं आहे की नाही? कुठलं वेगळं आहे बघा? Yes, it is table. Table, t sound. Doll, doctor, dog, same sound आहे आणि table ला sound t. So table is odd man out here. कळलंय कसं करायचंय? पुढचं करूया. Here comes the next pictures. Group of 4 pictures. Which pictures are there? Activity same. The word which begins with a different sound. Begins म्हणजे सुरू होणारा. वेगळ्या साऊंडनी सुरू होणारा शब्द ओळखा. First come fish. Fish. Which sound? F. F. Fish. Then comes fan. Fan. Again F sound. Then comes frog. Frog. Again F sound. तुम्ही म्हणाले सगळेच F soundचे आहेत. वेगळा कोण आहे? थांबा थांबा. Wait, wait. See the next picture. What is this? Pot. आपण BCPT चे वर्डच्या व्हिडिओमध्ये पाहिलं ना? Pot. Pot. P. Which sound? P. Frog, fan, fish, pot. Fish, fan, frog, pot. बघा दोन्हीकडून मी तुम्हाला शब्द वाचून दाखवले. Fish, fan, frog, pot. Pot, frog, fish, fan. कसंही वाचलं तरी आपल्याला साऊंड फ या 3 पिक्चर्स मध्ये मिळतोय आणि पॉटला मात्र साऊंड प आहे. सो हिअर पॉट इज ऑड मॅन आउट. त्याला आपण सर्कल केलंय. नेक्स्ट बघा आता तुम्ही सांगा. फिश, फॅन, नंतर कुठला होता पिक्चर? फ्रॉग, फिश, फॅन, फ्रॉग. कसा जम्प करतोय बघा. आणि नेक्स्ट पिक्चर होता पॉट.
आपण बघितलं pot is an odd man. So we have circled it. Now comes the second activity. आता आपली फर्स्ट ऍक्टिव्हिटी झाली, पहिली ऍक्टिव्हिटी झाली. सेकंड ऍक्टिव्हिटी पण तसंच लिहिलंय बघा. लुक ॲट द पिक्चर्स, टेल द इंग्लिश वर्ड्स, फाइंड द ऑड मॅन आउट. आता तुम्ही म्हणाल सेम तर ऍक्टिव्हिटी आहे, मग याला 2 नंबर का दिलाय? वाय इट इज सेकंड ऍक्टिव्हिटी? लेट्स सी. बघा आता, अगेन 4 pictures, a strip of 4 pictures. But let's read the activity. आपण activity वाचूया. काय सांगितलं आपल्याला करायचंय? The word which ends with a different sound. पहिलं आपण काय बघितलेलं? The word which begins with a different sound. Different sound नी सुरू होणारा शब्द तो odd man होता. पण आता different sound नी एंड होणारा, संपणारा शब्द असा शोधायचा आहे की तो त्याच्यामधला ऑड मॅन असेल. बघूया कसं करायचं. सो देर आर 4 पिक्चर्स. नाव सांगा बरं. हे कसलं चित्र आहे? नेट. वेगवेगळे आपण गेम्स खेळताना मध्ये नेट बघतो ना, व्हॉलीबॉल, डॉजबॉल, वेगवेगळे गेम्स खेळताना असे मध्ये बॅडमिंटन, नेट असते ना, नेट. दुसरं चित्र कसलं आहे बघा. This is your body part. Hand. Net. Hand. Here comes the next picture. Boat. Boat. Net. Hand. Boat. And cat. Net. Hand. Boat. Cat. बोलून बघा. Net. Hand. बोट, कॅट. कुठला वेगळा आवाज येतो? येस, हँड. ड ऐकायला येतो, ड. आणि नेट, बोट, कॅट मध्ये लास्ट साऊंड इज ट. व्हेरी गुड. सो विच इज ऑड मॅन? हँड. कळलं? बघा आता आपण सुरुवातीचं साऊंड नाही बघत आहे, लास्ट साऊंड बघतोय. द वर्ड विच you find the last sound is different from other sound. Okay, last sound इथे ड साऊंड आहे बघा, आवाज ऐकायचा. हँड. बाकी नेट, बोट, कॅट ट साऊंड आहे, म्हणून हँड इज डिफरंट. नेक्स्ट activity is same. The word which ends with a different sound. Let's see the pictures. So let's see pictures one by one. बघा कोणाचं चित्र आहे? Ox, box, fox and cock. Ox, box, fox, cock. शेवटचं साऊंड आहे का? पुन्हा मी बोलते. Ox, box, fox, cock. Ox, box, fox, cock. कोणतं वेगळं आहे? येस, कॉक. क साऊंड आहे ना, बरोबर ना. बाकी बघा ऐकायला येतं. ऑक्स, बॉक्स, फॉक्स. या तिघांमध्ये शेवटचं साऊंड सेम आहे आणि कॉक मध्ये फक्त क ऐकायला येतं आपल्याला. सो दॅट इज डिफरंट. दॅट इज ऑड मॅन आउट. नाव here comes the last strip of pictures. Activity is same. The word which ends with a different sound. So let's do the activity. First picture is of book. Book. Last sound कडे लक्ष द्या हा. Focus on the last sound. Book. K. Then frog. 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 G. Dog. Dog. G. Bag. Bag. G. पुन्हा म्हणून बघा सगळे साऊंड. सगळे चित्रांची नाव पुन्हा एकदा सांगा.
book, frog, dog, bag. book, frog, dog, bag. बघा, फर्स्ट पिक्चर आहे जे बुक आहे, क साऊंड ऐकायला येतो, बुक. सेकंड फ्रॉग, ग ग फ्रॉग. डॉग, ग. बॅग, ग. तिघांमध्ये ग साऊंड आहे. ओनली द फर्स्ट वन इज डिफरंट. सो that is odd man out. Okay, so in this way, in today's session we have seen what is the meaning of word odd man, and we have done the activity. आपण दोन प्रकारे ऍक्टिव्हिटी केल्या. सुरुवातीचा साऊंड आणि शेवटचा साऊंड वेगळे असणारे शब्द आपण नीट ऐकले, आणि ते शब्द ज्या चित्रांचं नाव आहे त्या चित्राला आपण सर्कल करून ऑड मॅन आउट म्हणून बाद केलं. ओके, अशा प्रकारे तुम्ही आणखीन काही ऍक्टिव्हिटीज, तुमच्या पुस्तकामध्ये चित्र आहेत ती पाहायची, मोठ्याने त्याचं नाव म्हणून बघायचं आणि त्याला सर्कल करायचं. ओके, सो लेट्स मीट विथ न्यू टॉपिक इन न्यू व्हिडिओ. टिल देन, बाय बाय. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.